हा मीटिंग आता चालू होईल थोड्या वेळातच. 5 मिनिटं राहिले. अरे माझी शेड्यूल टास्क कुठे गेली? पासवर्ड टाकावं लागलेला. तर अरे लवकर आलं नाही तर लवकर मीटिंग बंद करावं लागलं. 3 मिनिट राहिले. स्टार्ट करतो मीटिंग. 3 मिनिट आहे. ओके, मीटिंग इज स्टार्टेड. ही एक 2-3 मिनिट आहे बरं. ही एक स्थगित सभाही असल्यामुळे काय म्हणतात त्याला, स्थगित सभेनंतर जी सभा असते ती सभा आहे. याला कोरमची आवश्यकता नसेल. 11 वाजता मी चालू करीन. माझा अजेंडा आहे, वर्क दाखवीन सगळं. ठीक आहे. कोणतं ऑब्जेक्शन आले का आपण बघू वेबसाईटवरती. कोण जॉईन होत असेल तर बघूया. चालूच करूया यार तब्येत एक तर. काय कोण येत नाही मीटिंगमध्ये. कोरम फेल जातात सगळ्या माणसं. काय होतं यांना, एवढी सोय करून दिली तरी मीटिंगला कोणी येत नाही आहे. मीटिंगला यायला काय आहे. @gmail. 58. अजून 1 मिनिट आहे चालू व्हायला. पासवर्ड कोणाची काय कंप्लेंट आहे का? नाही आहे. बघू शकता तुम्ही, कोणाची कंप्लेंट इथे रिसीव झालेली नाही आहे. ही माझी कंप्लेंट होती. रेप्युटेशन व सिक्युरिटीचा प्रश्न आमचा उपस्थित होता. तर याची पहिली स्टेप तर झालेली आहे करून. मॅनेजमेंटच्या अंतर्गत इथं आपण एक स्टेप घेतलेली आहे. त्याचं रेझोल्युशन पास केलेलं आहे. त्याच्यावर कोणीही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे, रजिस्टर झालेलं नाही आहे व त्याची डेडलाईन संपलेली आहे. व आता या मीटिंगमध्ये आपण ते क्लिअर करूया. डॉक्युमेंट्स ओके. 11 वाजलेले आहेत. आपण इथे ठीक आहे मीटिंग चालू करूया. 11 वाजलेले आहेत. ओके. आपण एकदा व्हॉट्सअप चेक करून घेऊ, कोणी का मीटिंगमध्ये जॉईन होतं का चेक करू. दुसऱ्या मोबाईलवरून मी लॉग इन करतो. मोबाईलवरून लिंक लॉग इन करतो. आपण बघूया लिंक ओके आहे का, फाईन आहे का. मीटिंग अजेंडा लॉग इन करतो आहे माझ्या दुसऱ्या मोबाईलवरून. ओके, लॉग इन झालं आहे का. माझा आवाज मलाच येतो आहे. पार्टिसिपेशन आलं आहे बघा. माझा दुसरा मोबाईल आहे म्हणजे हे लॉग इन चालू आहे. याला म्यूट करतो मी.
ठीक आहे, राहू दे त्याला. लॉग इन चालू आहे. ओके, ठीक आहे. तुम्ही बघू शकतात आज पण कोणी मीटिंगला आलेले नाही आहे. तर आपण सर्व तुम्हाला आले नाही तर आपण कसं आहे, यांना जे रेझोल्युशन ठरले आहे त्याचं व्हिडिओ बनवून सगळं त्यांच्या मोबाईलवरती व्यवस्थित देतो आहे. तर तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला व्हॉट्सअपचं दाखवतो माहिती. असं नाही की इथं एकटाच मी काय करतो आहे, सगळं मी डेटा व्हॉट्सअपला सदस्यांच्या पाठवतो आहे. व्हॉट्सअप ऑन आहे वाटतं माझं. सगळ्यांना सगळं रेझोल्युशन, सगळे मोबाईल, सगळे नोटिसेस वगैरे आपण पाठवलेलं आहे. वेबसाईटची लिंक्स अपडेट केलेले आहेत सगळ्यांना. 2 मिनटं आपण इथं लॉग इन करूया व्हॉट्सअपला. FXC6W41. आता बघा, तुम्हाला दाखवून देतो. सर्व सदस्यांना सर्व नोटिसेस गेलेल्या आहेत. व्हिडिओजचे अपडेट्स पाठवलेले आहे. हे बघा यांना दिलेले आहे अशी पद्धतीने सर्व सदस्य. हे ब्लॉक नंबर 101 102चे हे आहेत. मुलगा आहे ब्लॉक नंबर 101 102 यांना दिलेले अपडेट. हे मी स्वतःला पण अपडेट देतो. माझा दुसरा नंबर आहे हा ब्लॉक नंबर 1. यांनी तुम्ही बघू शकता त्यांनी माझा नंबर ब्लॉक करून ठेवला आहे. त्यांनाही मी दिलेला आहे. त्यांनी नंबर ब्लॉक केला, त्याची चुकी आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे, त्यांची चुकी आहे. ब्लॉक नंबर 3 याने पण बघा ब्लू टिक्स आहे. याने सगळं पाहिलेलं आहे. ठीक आहे ना, ब्लू टिक्स आहे आपण यांना दिलेलं आहे. हा ब्लॉक नंबर 203चा मुलगा आहे. आता काकूला काही समजत नाही तरी काकूला आम्ही फोन करत असतो, मीटिंगला वगैरे सांगतो असेल तेव्हा. इथे बोलतात येईन, म्हणतात सही देईन मी. अजून तर काही दिलेली नाही आहे सही. ठीक आहे, कारणे दाखवून नोटीस देऊन पण सही देत नाही आहे. मग इथे यांच्या मुलाला पण सगळं दिलेलं पाठवून, कारण की हा मुलगा यांचा उपस्थित होता. हा ग्रुपमध्ये पण होता सोसायटीच्या, हा उपस्थित पण होता मीटिंग्समध्ये सोसायटीच्या, म्हणून यालाही दिलेलं आहे पाठवून. हे ब्लॉक नंबर 301 यांचं माझं जाणून बुजून ब्लॉक केलेला आहे नंबर. हे सर्व मी सिद्ध केलेलं आहे की जाणून बुजून करतात म्हणून. हे ब्लॉक नंबर 201 यांना पण 202 आहे. यांना पण सगळं माहिती दिलेली आहे. हा ब्लॉक नंबर 1 यांनाही सगळी माहिती हे पाहत आहेत. दुसरा नंबर त्यांचा ब्लॉक आहे. हा त्यांनी स्वतः दिलेला की माझ्या नंबरवर बोला म्हणून, पण मी दोन्ही नंबरवर पाठवत असतो. तर त्याने एक नंबर ब्लॉक केलेला आहे. तर हा नंबर त्यांचा चालू आहे व हे सगळं त्यांनी वाचलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता ब्लू टिक्स आहेत. तर आय थिंक हा ब्लॉक नंबर किती आहे, हॅव टू चेक दिस. किती नंबर ब्लॉक नंबर आहे 20471. हा ब्लॉक नंबर 201 आहे. हे सेक्रेटरी आहे, यांनी पाठवलेलं आहे सगळं इन्फॉर्मेशन. हा खजिनदार आहेत ब्लॉक नंबर 202 यांना पाठवलेलं सगळं. हे ब्लॉक नंबर 203 हे करंट सेक्रेटरी आहेत, यांना पण सगळं पाठवलेलं ब्लू टिक्स आहेत. हे ब्लॉक नंबर 101 102 यांना पण पाठवलेलं डिलिव्हरी झालेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण सगळं प्रत्येक गोष्ट सोसायटीचं ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे. मग सर्व आपण आपल्या सोसायटीच्या वेबसाईटवरती बघा, असं एक बटन दाबलं की तो सरळ मीटिंगच्या इथं येतो व्हिडिओजमध्ये. इथे सगळे आपण डिसिजन्स घेतलेत, ठेवून दिलेत, घेऊन
हे बघा, कोणाला काय माहिती लागली इथे जाऊन त्याने व्हिडिओ बघावेत. वॉटर सप्लाय बिलचं डिस्क्लायमर आहे, ही 21 मीटिंगची सभा झाली त्याचं आहे, रेझोल्युशन पास केले ते. हिची महत्त्वाची जे नवीन नियम होती त्याची नियमावली होती. इथे मी नवीन नियम लावलेले आहेत सोसायटीला. त्याला ऑब्जेक्शन घ्यायला 7 दिवस दिले होते, तर दिसतात तुम्हाला 13 दिवस झालेल्या व्हिडिओ टाकून, आणि कोणीही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे. हे बघा, इथं कोणतंही ऑब्जेक्शन सोसायटीचं इथं नाही आहे. कुठे गेले फाईल, माझा इनबॉक्स. हे बघा, इनबॉक्स फक्त माझी एक कंप्लेंट आहे प्रदीप दैवदनीची. बा आमचं सिक्युरिटी व रेप्युटेशनचा प्रश्न होता म्हणून आम्ही तसं मी मांडलेलं आहे सगळं, सर्व अपडेटेड आहे. ठीक आहे. रिव्ह्यू, आता रिव्ह्यू घ्यायचं म्हटलं तर रिव्ह्यू कसं आहे की पहिले आपण जी डिस्प्युटेड सोसायटी होती ती हालत खराब झालेली सोसायटीचंच सर्व आपल्याला रिडेव्हलपमेंटची डिसिजन घ्यायची होती. समोरचे बिल्डर इंटरेस्टेड होते, त्या हिसाबने त्यांचं इंटरेस्ट लेटर आलं. तर त्यानंतर सोसायटीने पहिले सर्व सदस्य एकत्र आले व बिल्डिंगच्या हितासाठी रिडेव्हलपचा निर्णय घेतला. व त्यानंतर सोसायटीने बिल्डरशी परस्पर मीटिंग घेतली, आणि बिल्डर पण एकदम क्लिअर, बिल्डरने डायरेक्ट विचारलं सोसायटीला, व तुम्हाला काय पाहिजे सांगा, काय आहे तुमचं मागण्या वगैरे. तर तेव्हा तयार नव्हत्या. तर नंतर परत मीटिंग लावली सर्व सदस्यांची, सगळ्या मागण्या वगैरे आपल्याला काय काय पाहिजे ॲम्युनिटीजमध्ये वगैरे सगळं व्यवस्थित लिहून घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बिल्डरला सगळं दाखवलं. नंतर किती वाढीव क्षेत्र पाहिजे याच्यावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये लिहिलं होतं आम्ही 30% मागत होतो. बिल्डर ते घेऊन गेले, ते बोलले आम्ही सांगतो म्हणून. नंतर परत मीटिंग लावली गेली, तर बिल्डर देत होते 15% देत होते. ठीक आहे. ते 15%वर पण सोसायटीवरती दबाव टाकला गेला. मीटिंगच्या ड्युरिंग दबाव टाकला ब्लॉक नंबर 203ने. व त्या ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही काही त्याच्या दबावाला बळी पडलो नाही, पण हे दबाव टाकणं त्यांनी अयोग्य वागलेले आहेत. त्याचं होईल, ते गव्हर्नमेंट सांगेल, त्यांचे डिसिजन घेऊ आपण. सोसायटी पण तयार आहे, गव्हर्नमेंट पण तयार आहे, आपल्याबरोबर आहे सगळे. तर होईल, बघू आपण ते पुढे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपलं किती ठरलं होतं त्या सभेमध्ये 15% देण्यात ठरलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची सभा झाली, जे बिल्डरने ऑफिसमध्ये बोलवून घेतलं सगळ्यांना, तिथे 18% असं ठरलं. त्यानंतर सर्व सदस्यांनी बिल्डरला फ्री कॉन्सेंट दिलं हायर करण्यासाठी त्याला. ठीक आहे. तर बिल्डर हायर केले गेले होते तेव्हा सर्व सभासदांनी उपस्थित होते. सर्व सभासदांनी तेव्हा 2 सदस्य नव्हते, पण ते फोनवरून ते कन्फर्मेशन होतं त्यांचं घेतलेलं होतं लाईव्ह मीटिंगमध्ये, ॲग्री आहेत म्हणून. तर अशा प्रकारे पूर्ण 100% सोसायटी ॲग्री होती व त्याचं कन्सेंट आहे. सर्व लोकांनी जनरल मीटिंगमध्ये बिल्डरला बिल्डिंग सोपवलेली होती. त्यानंतर आपली कन्व्हेन्स झाली. कन्व्हेन्सला पण कोणालाही एकही नोटीस पाठवली नव्हती. फोनवरच आपण सगळं व्यवहार, सगळे कॉपरेट करत होते, तर फोनवरच आपण सगळं व्यवस्थित केलं. तर सर्व सदस्यांनी कन्व्हेन्सच्या वेळेस उत्तम साथ दिली. सगळ्यांनी एका फोनवरती आपले डॉक्युमेंट्स आणून दिले फक्त. ठीक आहे. ते झालं. ते काहींनी बिल्डरला दिले डायरेक्ट डॉक्युमेंट, काहींनी माझ्याकडे आणून अध्यक्षाकडे जमा केले. काही हरकत नाही, आपण पूर्ण सोसायटी कॉपरेटिव्ह आहे, काही हरकत नाही. आपल्याला कन्व्हेन्स करणं जरुरी होतं. त्या हिसाबने कन्व्हेन्स झालं, सुंदर झालं, उत्तम झालं. बिल्डरची सर्व्हिस खूप छान होती, आम्हाला थोडा पण त्रास झाला नाही. ठीक आहे. हां, त्याच्यामध्ये एक राहिलं की आमची कमिटी स्थापन झाली. कमिटीमध्ये आम्ही अध्यक्ष, ब्लॉक नंबर 3 हे सेक्रेटरी, जे त्यांनी स्वतःच पद घेतलं. सोसायटी देत नव्हती पद त्यांना, कारण तो पहिले पण पॅनलवर होते, त्याच्यामुळे त्यांना देत नव्हते. त्यांनी जबरदस्ती दबाव टाकून ते पद स्वतःकडे घेतलं. ठीक आहे. ब्लॉक नंबर 301 हे
व्हाईस प्रेसिडेंट केलं गेलं त्यांना ब्लॉक नंबर 103. नाही तर मी तर स्वतः जबाबदारी आम्ही स्वतः जबाबदारी होतो सगळं. पहिल्यापासून आमच्यावर विश्वास असल्याने सोसायटीचा पहिल्यापासून आम्ही सोसायटीची मदत केल्यामुळे एव्हरीवन वॉज ॲग्री टू गिव्ह अस अ चेअरमन. ठीक आहे, चेअरमन पद घेतलं. त्या हिसाब व खजिनदार होते ब्लॉक नंबर 1. ठीक आहे, मग आपण असं हे पॅनल बनवलं व त्यानंतर आपण हे कन्व्हिन्स वगैरे केलेलं. आता कन्व्हिन्स नंतर असं झालं की ते व्हिडिओ कॉन्फरन्स होती. तर व्हिडिओ कॉन्फरन्स लावण्यासाठी आपण प्रयत्न केले, पण काही सदस्यांची जेव्हा इच्छा होती बाबा लिहून पाहिजे, तर त्यांनी अडवून धरलं बाबा आम्हाला लिहूनच पाहिजे. तर ठीक आहे, काही सदस्यांची इच्छा पण सोसायटीने पूर्ण केली. तर बिल्डरने त्यांना लिहून दिलं. ठीक आहे, मग त्या हिसाबाने सोसायटीने कॉपरेट केलं पाहिजे होतं ना. आजपर्यंत कन्व्हिन्सपर्यंत काय कोण बोललं नाही. मग नंतर तमाशा चालू केला, द्या 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 द्या. बरं, मग दिलं ना सोसायटीनं कागदा आणून दिली. तर त्यामध्ये त्या बिल्डरला काही प्रॉब्लेम झाला होता लाईट्सचा. तर त्याने ट्रान्सफॉर्मरसाठी खांब टाकले होते, काय कोणाला विचारलं नाही त्याने. तर डायरेक्ट खांब टाकलं सोसायटीमध्ये. तर तेही सदस्याला जमलं नाही, काही सदस्यांना. ठीक आहे, मग त्याचं खांब ठीक आहे, काही सदस्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. ब्लॉक नंबर बरं जेव्हा कळलं की हे काम वगैरे टाकते बिल्डर, तर आपण लगेच माझी आई जेव्हा आई गेली व त्यांना आईची माझी चेअरमन होती, आमची जबाबदारी होती बोलणं त्याला. व तू कसं काय केलं, तर सगळं बोलणं झालं होतं. बिल्डर बोलले आमची जबाबदारी काय झालं सोसायटीला तर आम्हाला ते खांब टाकलेले राहू द्या, कारण की विजेचा खूप प्रॉब्लेम आहे. तसंच सेम जसे टावर टाकलं होतं आमच्या यांनी, ते टाकायची इच्छा होती. सेम टावर समोरच्या सोसायटी जी नवीन झाली आहे तिथे पण समोर सेम ट्रान्सफॉर्मर उभा आहे. तर इथे खरंच विजेचा इश्यू होता म्हणून त्यानं ते टाकलं होतं ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, तरी पण त्याच्यावरती सोसायटीची ऑब्जेक्शन घेतली गेली. हरकत नाही, घ्या तुम्ही ऑब्जेक्शन, पण ते सगळे लिहिलेले नियमावलीत. बरं, तुमची ऑब्जेक्शन जर आहे तर तुमची ऑब्जेक्शन कोणी घेतलं होतं? ब्लॉक नंबर 1 व 301 यांनी बाबा फोन करून वगैरे आपसामध्ये उभे केलं बिल्डरच्या समोर. मी बाबा मदत केली त्यांना बिल्डरशी बोलायची. तर ते त्यांचा चुकीच्या बोलल्या. बिल्डरला पण वाईट वाटलं. चुकीच्या बोलल्या म्हणजे ॲग्रेसिव्हली बोलल्या. चुकीचं योग्य आहे, वी डोंट केअर. ठीक आहे, तर बोलले झालं. मग ते आता तुम्ही बोलल्या ना तोंडावर बिल्डरला, मग तुमचं बोलणं हे बोलून काय होतं का? मग मी या ब्लॉक नंबर 301 व ब्लॉक नंबर 1 तर या दोघांना बोललो. अरे मी लेटर लिहिलं, लेटर त्यांना बोलवून घेतलं, एमर्जन्सी मीटिंग लावली व मी बोलवून घेतलं. बाबा त्यांनी सगळ्यांना फोन केले, बाबा असं आहे. तर सर्व सदस्य काही नाराज झाले, बाबा असं कसे खांब टाकले वगैरे. तर ठीक आहे, मग मी त्यानं काय बोललो, ब्लॉक नंबर 301 व 1 हे जे कमिटीचे सदस्य होते, तर ह्यांना काय बोललो मी, सेक्रेटरीला पण बोललो, तू सही दे मला पेपर बनवायचे मला, कारण की ॲडवायझरीने सांगितलं होतं तू लगेच सगळं रेडी कर, पेपर खांब असं असणं जरा त्यांना पण चुकीचं वाटलं. मग ह्याला फोन केला, सेक्रेटरी अशा महत्त्वाच्या ठिकाणी आला नाही. ठीक आहे, त्याला म्हटलं मग तुझी सही लागेल, सेक्रेटरीच्या नावानं द्यावं लागतं, आलाच नाही. ठीक आहे, नंतर ब्लॉक नंबर 301ने जिने ॲक्शन घेतली होती बाबा, 301 व 1 याने जबरदस्त ॲक्शन घेतली होती. त्या खांबावरती भांडणच केलं होतं एक प्रकारे. मग त्यांना मी बोललो बाबा मी लेटर लिहिलेलं आहे, तुम्ही या, लेटर देऊ आपण बिल्डरला खांब काढण्यासाठी, या तुम्ही, आपण त्याला रिक्वेस्ट करू की खांब काढा म्हणून. आलेच नाही, येतो म्हणते, आलेच नाही. याचा अर्थ काय? त्याने जाणून बुजून बिल्डरवर दबाव टाकला. इथं स्पष्ट झालं. हे घडलेलं आहे सोसायटीमध्ये, रिव्ह्यू आहे आपला म्हणून सांगतोय. ठीक आहे,
हे झालं इथे. त्याच्यानंतर यांचे काय चालू झालं समजत नाही. यांचे कॉर्पोरेशनच बंद करून टाकलं. भांडणं सुरू केली सोसायटीमध्ये हे धिंगाणे. अरे काय बोलणार. जाणून बुजून सगळं केलेलं दिसत होतं, पण आमच्याकडेच सबूत नव्हता की हे खरंच करतायत का, हे खरंच सोसायटीसाठी करतायत का, खरंच मुद्दाम करतायत. पण जेव्हा मी त्यांना कारणे दाखवा, नोटीस, म्हणजे जसं जसं मी पुढे गेलो तसं तसं यांनी खूप परेशान केलं मला. दमदाटी करायला लागले, धमकी द्यायला लागल्या. दमदाटी एकदम माणुसकीला कायमा लावणारं त्यांनी वागायला लागले मग आपल्याबरोबर. तर सगळं मी ठीक आहे, रिव्ह्यू चालू आहे. हे वागायला लागले असे. मग त्यांचं 18 तारखेला मी मीटिंग लावली होती व माझ्यावरती अत्यंत चुकीचं असं यांनी केलेलं आहे. मला फसवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ठीक आहे. ते ब्लॉक नंबर 301 व ब्लॉक नंबर 1 या दोघांनी काय काय केलं आहे माझ्याबरोबर सगळं मी घटनाक्रमात लिहिलेलं आहे. ते आता सगळ्यांना तो पाठवणार आहे मी. बघा कसे कसे वागलेत माझ्याबरोबर. ते किती मला त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. बघा हे सगळं इंटरनल घडलेलं आहे. त्याच्यामुळे सोसायटीला हे इंटरनली ॲक्शन घेण्याची याच्यावरती पूर्ण आपण रेझोल्युशन पास केलं होतं. सोसायटीला पूर्ण ॲक्शन घेण्याची पूर्ण राईट्स आहेत सोसायटीकडे. ठीक आहे. त्या हिसाबाने आपण पुढे जाऊ, ॲक्शन घेऊ. तो आपण कुठं होतो. हां, तर ह्यांनी ती 18 तारखेला ते काय मीटिंग होती माझी, 18 फेब्रुवारी का किती आहे, 15 फेब्रुवारी आय थिंक. तर तेव्हा हे ब्लॉक नंबर 301 सकाळी मला खूप परेशान केलं. ते बाबा हे करायला लागले, द्यायला लागते, बोललं नाही काय नाही. तर टेरेस करत होती. तिने ब्लॉक नंबर 1ला फोन लावला. तिने पण फोन ठेवून दिला. हे कसं केलं सगळं लिहिलेलं आहे मी, तुम्ही जाऊन वाचा. ठीक आहे. तर असे यांनी मला फसवण्याचा प्रयत्न केला टेरेसवरून. तर मी सरळ गेलो बिल्डरला, म्हटलं काय रे टेरेस करते, काय प्रॉब्लेम आहे, एवढं फसवणूक चालू आहे. तर काय बोललो ना त्याला मी, मला फसवणूक करते वगैरे. तर बिल्डरला म्हटलं दाखव. तर त्यानं सरळ तिचं डॉक्युमेंट तिनं जे पाठवलं ते दाखवलं. तिचं प्लॅनमध्ये स्पष्ट दाखवलं टेरेस सोसायटीचं आहे. अरे म्हटलं हे तर सोसायटीचं आहे. हां बोलतो सोसायटीचं आहे. बोलतो मी जुन्या बिल्डरला पण विचारलं, ते पण बोलले माझं टेरेस आहेच नाही. आणि तिचं कोणती डॉक्युमेंट टाकली होती ती पण हां, हे झाल्यावरती मी जी सभा केली, आय थिंक त्या सभेत का पुढे सगळं आहे माझ्याकडे घटनाक्रम. तिने काहीतरी घटनाक्रमात सगळं लिहिलेलं आहे. काहीतरी जुनी सोसायटीची डॉक्युमेंट टाकली. तिचे लिहिले की 625 आहे काहीतरी, 24 का 25 एरिया आहे तो लिहिला आहे. तिथे कार्पेट एरिया पण दिला आहे आणि तिथे फक्त लिहिलं की टेरेस आहे. ठीक आहे. अच्छा, ह्याचा अर्थ काय झालं. व तुमचा बिल्टअपचा संज्ञा काय आहे, बिल्टअप कसा बनतो. तुमच्या वॉल्स, तुमचे काही तुमचे बाल्कनी व तुमचा टेरेस हे सगळं मिळून बिल्टअप बनते, बरोबर ना. मग आता तिथं स्पष्ट सोसायटीने जुन्या डॉक्युमेंटमध्ये प्लॅनमध्ये दाखवलेलं आहे की बरं याच्याबरोबर टेरेस इन्क्लुडेड आहे. म्हणजे तुम्ही तुमचा कार्पेटमध्ये टेरेस त्यांनी दाखवलेलं, त्याचे पैसेही त्यांनी घेतलेले, तो स्पष्ट लिहिलेले. तीच डॉक्युमेंट तिने पाठवले. म्हणते टेरेस कोणता पाहिजे होतं तिला, तो समोरची ओपन स्पेस मागत होती ते. आता तुम्हाला ती दुसरं सांगेल ती. हां, तर ती काय करेल, म्हणेल मी माझा ओपन स्पेस मागितलीच नाही बनेल, माझा टेरेस नव्हताच असं पण बोलू शकते. पण तिचं व्हॉट्सअपचं मेसेज पण आहे लिहिलेला. तिने क्लेम केलेलं आहे की माझा समोरचा टेरेस माझा आहे. त्याच्यामुळे तिने लिहिलेलं आहे. म्हणत होती काय कारवाई करेल, हे करेल ते करेल. असं जाऊ द्या, तिचं काय महत्त्वाचं नाही आहे एवढं. आपण आपला रिव्ह्यू देऊ. ठीक आहे. तर ती अशी मागत होती. तर जाऊन ते पण क्लिअर केलं बिल्डरकडनं. मग आपण 9 मार्च परत तिलाच विचारलं, फोन केला, बाबा तुझं काय आहे नाही, बोल कधी मीटिंगला येणार तू. तर म्हणते आज नाही उद्या नाही, आज नाही उद्या नाही केलं तिने. मग 9 तारीख फायनल केली. म्हटलं तू येणार का, फायनल करू का पूजा देशमुखला अध्यक्ष करू. जसं बोललं पूजा देशमुखला अध्यक्ष करतो, ती लगेच बोलले हां मी आहे ना, हां मी येते. हां, असं करून सगळं माझ्या रेकॉर्डिंगमध्ये फोनमध्ये आहे. ठीक आहे. तर मग 9 तारखेला पण सभा भरली, सगळे आले बसले. त्याच्याही आधी
हे ब्लॉक नंबर 301ने दमदाटी केली व प्रॉब्लेम काय ना, सगळे लोक घाबरले. मी बोलतोय, काही सदस्य बनतात, अरे नको बोलू तिला, नको बोलू. अरे काय घाबरता तिला? हां, धरा तिला, पकडा, विचारा, क्वेश्चन करा तिला, सवाल करा. का नाही करत सवाल? वागते अशी चुकीची. काय नाही, कोण बोलत आहे? मला नाही माहिती, मी तर बोलतो. मला नाही कोणाचं बाय. जे सत्याचे सत्य बोलायला काय, सत्यावर कोणीच कारवाई करू शकत नाही. आहेच नाही काही सत्यावर. कोण कारवाई करून दाखवतो? दाखवा करून. बरोबर की नाही? आपण या प्रिन्सिपलवर चालतो. आपले गुरुदेवचे प्रिन्सिपल आहेत सगळे. आम्ही नाही हटत सत्याच्या वरून. बरोबर की नाही? मग आता तसं इथे झालेलं आहे. मग आता यांनी 9 तारखेची सभा, सगळे बसले. ठीक आहे, बिल्डरने बिचाऱ्याने सगळं वाचून दाखवलं. ओके, बिल्डरने 28 पॉईंट बिल्डरने वाचून दाखवलं. बरं, सही करण्याची वेळ आली, सगळं निघून गेले. म्हटलं असं कसं निघून गेले? बरं, त्याच्याकडे CCTV कॅमेरा आहे, सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे म्हणून बरं आहे. नाही तर परत त्यांनी उपसलं असतं, अरे आमची तर सहीच नाही. तुमची सही दाखवतो म्हटलं. आता तुम्हाला डिजिटल जेव्हा करणार तेव्हा. आता तर कोणाची सहीची पण गरज नाही, डिजिटल आहे सगळं. बरोबर की नाही? तेव्हा मी सांगितलं होतं, मला सह्या नाही दिल्या ना तुम्ही, मी डिजिटल सह्या मारेन तुमच्या. बरोबर की नाही? तर मग अरे तुम्ही सदस्य आहे, तुम्ही सह्याच केलं नाही, तिथं कोरम फेल करून मी तिथं काही करू शकतो अध्यक्ष. बरोबर की नाही? सह्यात दिलं नाही, कोरम फेल दाखवून परत मिटिंग लावेल. कोणी आलं नाही तर खपले, मग मी माझं एकटंच करून टाकेन मग मी. बरोबर की नाही? सह्या करत नाही, काय नाही करत. त्यांना वाटते अति शहाणे आहे सगळे. असं नाही करायचं ना, नियमामध्ये राहा ना बाबा. ठीक आहे, तर ते 9 तारखेची झाली सभा. बरं, त्याच्यामध्ये पण एक ऑब्जेक्शन घेतलं. सगळं लिहिलेलं आहे मी घटनाक्रमामध्ये, पण एक रिव्ह्यू म्हणून देतो मी. ऑब्जेक्शन घेतलं तिचं मी. कसं झालं, मी आपल्याला मी पाहिलं नाही. म्हणजे कसं आहे, सदस्य बसले होते. अमृता देशमुख 4:45 वाजता ते खाली ब्लॉक नंबर 1च्या घरामध्ये मेसेज करत होती सोसायटीमध्ये काय काय. बरं, मी ती काय वाचले नाही. मी तिला काय बोलतो, तिचं मेसेज आले जाऊ दे, मी लक्ष नाही दे. मी तिला म्हटलं, तुला ना मीटिंगमध्ये येऊन बोल, तुला काय बोलायचं आहे. मीटिंगमध्ये बोललीच नाही, भलतंच मीटिंगमध्ये झालं. सगळं लिहून ठेवलं आहे. मग तू धमक्या देते तर मीटिंगमध्ये येऊन धमक्या टाक ना. मीटिंगमध्ये नाही, तिच्या व्हॉट्सअपमध्ये लिहून ठेवलं धमक्या. मी ते वाचलं 11 वाजता रात्री. अरे म्हटलं, ही तर धमक्या देते, स्पष्ट ब्लॅकमेलिंग आहे. तर तिला पहिलं पदावरून काढलं, तर ब्लॉक नंबर 1ला पदावरून काढलं. ठीक आहे, दोघांना काढून आपण परत तशीच ठेवले. समिती पुढे AGM वगैरे लावली, तेव्हाही कोणी आलं नाही. चालू केलं यांनी एक एक ऑब्जेक्शन घेणं. त्याची काही गरज नव्हती. मग हे सगळं ठीक आहे. मग हे झालं कोणी सही देत नव्हतं. ठीक आहे, थोडा वेळ गेला. मग एक दिवस काय झाला, ब्लॉक नंबर, मग थोडा वेळ गेला. AGM वगैरे झाली, रिवाईज AGM पण लावले. पण त्याच्यानंतर सगळं कोणी सह्या केल्या नाही. मग त्याच्यात लिहिलेलं होतं सगळं. नाही सही दिली, नाही रिडेव्हलप झाले तर जो कॉपरेट करत नाही त्याच्यावर सर्व खर्च लादला जाईल आमचा. ठीक आहे, मग हे करून मी तसंही लिहिलं होतं, तुम्ही सही नाही केलं तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या अंतर्गत तुम्ही फ्रॉड करताय. तिथे मी फ्रॉड म्हणून तुम्हाला इथे रजिस्टर करेन सोसायटीमध्ये. ठीक आहे, तर काय, यांनी सही दिली नाही. AGMला येऊन पण तुम्ही सही दिली नाही MOUवर. आता MOU तर सोसायटीचे जे सदस्याने मागितलं त्यांनी सही दिली नाही त्याच्यावरती. ठीक आहे, तर तुम्ही सही देत नाही MOUवरती, मग तुम्ही फ्रॉड आहे. मी लिहिलेलं होतं अजेंडामध्ये. तर एक दिवस ब्लॉक नंबर 3 आला, बरोबर ब्लॉक नंबर 201 202 होता. मला म्हणतो, तू कोण अजेंडाला भरवणारा, तू कोण आहे बोलतो आम्हाला फ्रॉड बोलणार. म्हटलं, मी माझ्या अजेंडाप्रमाणे जातो, अजेंड्यात लिहिलेलं आहे ना, मी कशाला त्याला एक्सप्लेनेशन देऊ. की कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये हे असतं ते असतं, मी नाही देणार. तू जाऊन, तुला माहीत पाहिजे ना नियम. म्हणतो, तू कोण आहे अजेंडा बनवणार, तू कोणाला विचारला. अरे मग एक चेअरमन आहे, चेअरमन फुल राईट्स असतात अध्यक्षाला. चालू केलं त्याने. मला म्हणतो, पोलीसमध्ये देतो तू परत असं केलं तर. अरे बरं, आम्ही फटकारलं त्याला कोण ऐकतोय. पण मला फार मनस्ताप झाला. अरे बोला, साला यांचं एवढं आपण करतो नियमाप्रमाणे, मला बोलतात पोलीसमध्ये देतो. मी सरळ रजिस्टरला कंप्लेंट टाकलं, बाबा असं असं चालू आहे सोसायटीमध्ये, काय करू. बोलतो नियमला. रजिस्टर बोले, जा नियम वाचा. अरे नियम वाचले मी, त्याच्याला बायलॉज वगैरे, अरे ते सगळं वाचले मी पुन्हा. तेव्हा मी पाहिलं, अरे बायलॉज वगैरे लागू आहेत सोसायटीवरती, आधी नियम लागू आहेत. मग ते बायलॉज वगैरे व्यवस्थित लावले. ठीक आहे, वाचलं, व्यवस्थित केलं सगळं. आणि काय केलं, सगळ्यांना नियम वाचा म्हणून
पहिले जो रजिस्ट्रारने लेटर दिला होता, ठीक आहे, तो रजिस्ट्रारचं लेटर दिला सगळ्यांना व सगळ्यांना सांगितलं नियमाचं बाबा अवलोकन झालं पाहिजे. बरं, हे नियम याच्यासाठी मी काही पाच दिवस दिले होते, ठीक आहे. 5 दिवसांना सांगितलं होतं नियमाचं अवलोकन करा. त्याच्यानंतर सांगितलं होतं, त्याच्यानंतरचा पुढचा आहे पार्ट, इथं लिहिलेलं आहे. आय थिंक द्या मी व्हिडिओमध्ये टाकीन. हे शोधावं लागेल परत मला. अभिनयाचं अवलोकन करावं आहे. मिळालं. हे इथं लेटर पाठवलं होतं मी, हे माझ्या दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये, त्याच्यामुळे मी हे नोटीस ती नाही पाठवू शकत, ठीक आहे. त्याच्यानंतर हे सदस्यांना कारणे दाखवून नोटीस पाठवल्या होत्या, जे सही देत नव्हते ते इथं लिहिलेलं आहे, ठीक आहे. यांनी काय कारणे दाखवा नोटीस देऊन पण काय यांनी सही दिली नाही व आपण यांना मिसकंडक्ट केला इथं सिद्ध केलं. यांची कंप्लेंट आपण टाकणार आहे. हेही तिथं रेझोल्युशन पास केले होते. नंतर आय थिंक मी येत नाही आहे म्हणून आपण पॅनल त्यांचं बदललं होतं. 6 जुलैला मीटिंग लावली होती. 18 डिसेंबर, 6 जुलै कुठे गेला, 7 ऑक्टोबर, 13, 12, 14 जुलै, 6 कुठे गेली आहे. 10 मिनटं आहे. 10 मिनटात तरी येऊन जाईल. 11 जुलै, 10 जुलै, 5 जुलै. अरे यार कुठे गेली मीटिंग लावून त्याच्यात रेझोल्युशन पास केले होते ना. हा मिळत नाही आहे. मी इथं व्हिडिओमध्ये दाखवावं लागेल. मला माहिती आहे मी काय पहिलेचे हे पॅनल बदलले मी, जे जुने होते नवीन पॅनल केले. ब्लॉक नंबर 201ला सेक्रेटरी केलं व माझं मी असोसिएट मेंबर करून आईच्या नावानं माझ्या नावावर केलं अध्यक्षपद, ठीक आहे. ब्लॉक नंबर 202 याला खजिनदार केलं, कारण की हे दोघं सदस्य प्रत्येक मीटिंगमध्ये आपल्याबरोबर आलेले आहेत. त्याच्यामुळे ते जो ॲक्टिव्ह मेंबर आहेत त्यांना आपण नवीन कमिटी स्थापन केली व सर्व सदस्यांना सांगून दिलेलं होतं. त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. हा ही जी सभा होती, ठीक आहे. इथं दिलं होतं मी अजेंडा वगैरे, हे सर्वांना पाठवलेलं आहे, ठीक आहे. या मीटिंगनंतर आपण नवीन पॅनल स्थापन केलं व त्याच्या अंतर्गत पहिले आपण हे सगळं यांना दोषी वगैरे काढलं. नंतर 1 मिनिट कुठे गेली, हां डेटा ऑफ मीटिंग बघा इथं आहे. इथं रेझोल्युशन पास केलेले आहेत. फॉलोविंग कमिटीज बघा, ही कमिटी आपण नो कॉन्फिडन्स मोशन लावून हे कॅन्सल केले होते, कारण की त्या मीटिंगला जे आलेच नाही आणि मिसकंडक्ट करायला लागले. मग इमिजिएटली त्यानं काढून कमिटी फेल दाखवली आहे आणि हा रिव्ह्यू पूर्ण कमिटी फेल्ड दाखवून ही नवीन कमिटी आपण इथं फॉर्म केली आहे, ठीक आहे. इथे सगळ्यांना माहिती दिलेली होती व इथे रेझोल्युशन आपण लावले होते, ठीक आहे. रेझोल्युशन काय काय पास केले होते इथे सगळ्यांना माहिती दिलेली आहे. व त्याच्या अंतर्गत बघा डिजिटल कामकाज ठेवण्यात येईल. त्याच्या अंतर्गत आपण वेबसाईट केलेली आहे. नंतर बँक अकाउंटचं बघावं लागेल, मला वेळ नाही मिळाला. फॉर्म जे वगैरे हे आता तो मे बी बघूया, थोड्या दिवसात करू. यांना कारणे दाखवा नोटीस वगैरे दिली. हे सगळे रेझोल्युशन सोसायटीने क्लिअर केलेले आहे नोटिसेस देऊन, ठीक आहे. आता कमिटी हां हे सगळे इथं केलेलं होतं. आता याच्यानंतर यांनी कारणे दाखवा नंतर काहीच त्यांनी हे दिलं नाही. तर एक सोसायटी जेव्हा काय आपली सोसायटीचे कोसळायला लागला भाग, तर एमर्जन्सी सभा तिथे पहिले एमर्जन्सी लावली होती सोसायटीला, ठीक आहे. त्याच्यानंतर तर एमर्जन्सी लावून अध्यक्षाला पूर्ण अधिकार आहेत एमर्जन्सीमध्ये. याची पण नोटीस पाठवली होती, ते बघावं लागेल, शोधायला लागेल मला कुठे गेली. या सगळ्या सोसायटीचा डेटा आहे. कुठे गेली ते सप्टेंबरमध्ये सोसायटीचा भाग पडला होता, सप्टेंबर, हां एमर्जन्सी नोटीस, ठीक आहे ना. हां बघा इथं काय, इथं एमर्जन्सी लावली होती मी. ॲक्च्युली मीटिंग बोलवली होती तर त्या मीटिंगला काय कोणी आलं नाही. मग त्याच्यानंतर आपण सोसायटीला एमर्जन्सी
लावलेली होती, घोषित केलं होतं. ठीक आहे. ते एमर्जन्सी लावून झाल्यावरती आपल्याला वकील लावायचा होता. वकील लावायला काही कोणी पैसे दिले नाही, त्याच्यामुळे तो वकीलही लावता नाही आला. नंतर लिहिलं होतं की बाबा नंतर सोसायटीने म्हणजे मला स्वतःच निर्णय करावा लागला. माझ्याकडे घटनाक्रम आहे, त्या हिसाबाने आपण ते दोषी सदस्य काढले होते. त्यांची मेंबरशिपवर ऑब्जेक्शन घेतली होती, तरी सदस्य उपस्थित राहिले नाही. मिसकंडक्ट चालूच आहे त्यांचा, अजूनही सह्या वगैरे त्यांनी काही केलं नाही आहे. मग आपण काय केलं, हे लोक परत परेशान करू नये म्हणून डिफेंड परत इथे होतं आहे. काय प्रामाणिक सदस्यांचं नुकसान होतं आहे. ठीक आहे. मग प्रामाणिक सदस्यांना आपण काय केलं, सरळ डिस्काउंट जाहीर केला. कारण की त्यांची घरं तुटत आहेत, फुटत आहेत, पाणी येतं आहे घराच्या बाहेर, तर काय बोलत नाही म्हणून त्यांनी ॲक्शन घेतलं तर सोसायटीचं काहीच होऊ शकत नाही. तर काय ते कॉपरेट करतात, तर सोसायटीने पण त्याला काहीतरी न्याय मिळावा म्हणून 5 वर्ष डायरेक्ट मेंटेनन्स 50% ऑफ केला आहे. व मी डिफेन्ससाठी मला त्रास देतात म्हणून मी तर 99% डिस्काउंट टाकून दिला माझा. आता हा पण मी माझ्या मॅनेजमेंटच्या अंतर्गत घेतलेला आहे डिसिजन. आता हा जो डिस्काउंट घेतलेला आहे, ठीक आहे, हा सोसायटीने जे परेशान केले ज्या सदस्यांनी परेशान केले त्यांच्याकडून तो फरक जो होईल सोसायटीमध्ये डिस्काउंट घेतल्यामुळे, तो फरक सोसायटीने त्या सदस्यांकडनं वसूल ते करू शकतात. ठीक आहे. सोसायटीची इच्छा असेल ते वसूल करू शकतात. ठीक आहे. कंपल्सरी असं नाही आहे, सोसायटीची इच्छा. पण माझा जो आहे तो मी कायम ठेवणार डिस्काउंट. याच्या संबंधित व्हिडिओ पण एक्सप्लेनेशन मी लवकरच टाकून देईल. आणि हे कसं आहे, इंटरनल मॅटर सोसायटीचा, आणि ह्याचे मी पोलीसमध्ये किंवा मी त्यांच्यावर केस नाही फाईल करू शकत, कारण की सुटून जातील. पहिले तर चांगले वागत होते ना. ठीक आहे. तुम्ही सोसायटीत माझ्याबरोबर केलं तर मी पण करणार, माझ्याकडे तर फुल मॅनेजमेंट राईट्स आहेत. हे पुन्हा माझ्यावरती परेशान करणार नाही म्हणून यांच्यावर आपण ठेवून दिलं आहे. ठीक आहे. व जे प्रामाणिक सदस्य आहे त्यांना 50% डिस्काउंट देऊन दिला, त्याचे बिचाऱ्याचं नुकसान होतं आहे. सगळे एकत्र असते आत्तापर्यंत बिल्डिंग पण झाली असती तयार आपली, काहीच प्रॉब्लेम नसतो. बिल्डर तर म्हणतो 1 वर्षात बिल्डिंग मी बनवेन, तुम्ही फक्त एकत्र तुम्ही द्या फक्त. ठीक आहे. मग अशापर्यंत आतापर्यंत येऊन थांबलो आहे आपण. ठीक आहे. वॉटर बिलचा आपस ते मागचे सदस्य आहेत ते सॉल्व करतील, तिथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. ते पाणी बिलचं जे होईल सॉल्व, तर ब्लॉक नंबर 201ने जी घेतलेली त्याची जबाबदारी, तो ब्लॉक नंबर 3 त्याला मदत करेल. बाकीचे ब्लॉक नंबर 202चे बघतील चिकं, ते असतील नसतील मला माहिती नाही आहे. आहे ना तुम्ही आले ना काका? हॅलो, करण जावकर काका आहे ना मीटिंगला? हॅलो, हां, ते मीटिंग ते पाणी बिलाचं बघा तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही नसाल वापरलं तर तुम्ही काही दिलं नाही तर तुमचंच बघा. कारण की कसं आहे, मी सचिनला सांगितलं होतं सॉल्व कर म्हणून, बरं की नाही? ते तुम्ही बघा, त्याला सांगा मी तर आहेच नाही त्याच्यामध्ये वगैरे, तर तुम्ही ते तिघं त्याला पण सांगितलं होतं. ब्लॉक नंबर 3ला मी सेक्रेटरी होता, पाणी बिल सॉल्व कर म्हणून. तो मीटिंगमध्ये बोललेला मला की पाणी बिल असं करतील सॉल्व म्हणून, तर त्याची जबाबदारी होती. ते आपस दोघं तिघं सॉल्व करतील. बाकीचं बिल्डर बोलतेच आता लावणार म्हणून, सभा हे करणारच म्हणून पुढचे ॲक्शन कालच बोलले मला. हां, तर बघू, त्याने डेट दिली आहे, ते 10-15 दिवस दिलेत. त्याच्यात नाही झालं तर मग ती सोसायटी देऊन टाकतो मी गव्हर्नमेंटला. ठीक आहे ना? कारण की काय आता काय किती करणार, किती देणार यांना, आता ऐकतच नाही कोणतं, काय करणार. माझं तर बाबा मला खूप परेशान, काय त्यांना कशाला त्रास द्यायचा ना. आपण इंटरनल सॉल्व करू शकतो. प्रामाणिक माणसाचं नुकसान होतं म्हणून वाईट वाटते. आय थिंक मीटिंग बंद झाली असेल, संपली असेल मीटिंग, आहे चालू आहे वाटतं. अरे ठीक आहे. 40 पण त्याने 5 मिनटं आहे अजून. मग असे इथं ठरलेलं आहे सगळं. व याच्यावर कोणी अजूनपर्यंत ऑब्जेक्शन घेतलं नाही आहे. इथे कोणती कंप्लेंट रजिस्टर नाही आहे. माझी कंप्लेंट होती की सिक्युरिटीचा प्रश्न उपस्थित होतो इथे. धमक्या देतात तुम्ही येऊन, काय पण बोलतात. आता होईल, आता बघू. तसेच आपण बिल्डिंगचा नवीन झाल्यावर सरळ आर्ट ऑफ लिव्हिंगलाच आपण करणार आहे. इथे सगळं चालू आर्ट ऑफ लिव्हिंग वगैरे, त्याच्यामुळे रिडेव्हलप झाल्यावर इथं खूप सुंदर वातावरण निर्माण होईल, ऑटोमॅटिक निर्माण होईल. ऑटोमॅटिक चांगले लोक येतील,
त्याच्यामुळे हिंमत नाही होणार कोणाची इथं मस्ती करायची परत. आणि एकदा ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अंडर गेलं ना, लोक तिचीच व्यवस्था पण करू इथे. ते जर का म्हणत असतील ना इथे आम्ही व्यवस्था करून द्या, करू काय तरी, त्याला सांगेन मी वरती व्यवस्था कर राहण्याची वगैरे, सगळे सांभाळून घेतील त्यांचे लोक. 2 जणांना तरी राहायची सोय करून दिली ना टेरेसच्या वरती, थोडासा जागा देऊन, तर एवढं सुंदर ठेवतील ना बापरे, एकदम मंदिर करून टाकतील सोसायटीला. तर हे तर करणार आहे, पण त्यासाठी कसं आहे, त्या आर्ट ऑफ लिव्हिंगशी संपर्क करून त्यांना प्लॅनिंग द्यावी लागेल. तर प्लॅनिंग काय अजून तयार नाही माझी. ते प्लॅनिंग फक्त आहे, पण ते सिस्टमॅटिक आहे ना, स्थापन करून, म्हणजे त्याला कसं, त्याला दिलं ना 2 जण जरी त्यांना निवारा दिला ना, एवढे छान ठेवतील ना सोसायटी. सगळा मेंटेनन्स सगळे त्यांच्याकडेच मॅनेजमेंट देऊन टाकायची. करा तुम्हाला राहायची व्यवस्था देतो करून, करा मस्त. काय कोण सिक्युरिटी गार्डला द्यायची गरज नाही, गार्ड ठेवायची गरज नाही, काय नाही. दोघं असेच शोधील ना की ते 2 जण सांभाळून घेतील सोसायटी पूर्ण, ताण राहणार नाही. आणि पूजापाठ पण कंटिन्यू चालू राहतील. आपण सत्संग पण मी बोलवीन करीन, ठीक आहे ना. मस्त राहील पुढे रिडेव्हलपमेंट झाल्यावरती. राहणीमान इथे हाय स्टँडर्ड लाईफस्टाईल हाय केलं जाईल. ठीक आहे. हां, नाही मी तर करणार आहे. ठीक आहे ना. की सगळं टाकलेलं आहे, घटनाक्रम वगैरे जाऊन बघू शकतात, कधीही अवेलेबल आहे सोसायटीमध्ये. तर बघू आता, बिल्डर जरा म्हणतायत करतो म्हणून, थोडे दिवस थांबवू, नंतर घेऊ ॲक्शन. ठीक आहे ना. 2-3 गव्हर्नमेंटला सांगणं पण गरजेचं आहे. झाले 40 मिनटं झालं रिव्ह्यू देऊन. सांगणं पण गरजेचं आहे ना व्हिडिओमध्ये. झालं ना, इयर संपलं ना, आता शेवटची मीटिंग होती डिसेंबर, पुढचं वर्ष चालू होईल आता. एखादी AGM लावायला लागेल ऑफलाईन, जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात. ठीक आहे ना. आहे काका येतच नेहमी, म्हणून मी तुम्हाला पद दिले काकाला. नेहमी असतात, उपस्थित असतात, कॉपरेट करतात व्यवस्थित. असे लोक पाहिजे सोसायटीमध्ये. ठीक आहे, होत आले मीटिंग. झालं होईल तो बिल्डरचं झालं की त्याच्या मागेच लागणार आता कर म्हणून, चालू कर वर्क म्हणून. तर बोलायचं, त्याने डेट दिली होती, त्याच्या ऑफिसमध्ये जात राहणार होतं सारखं, त्याशिवाय तो करणार नाहीच आहे. एक ते बिल्डिंगचं काय झालं, पडली त्याचे पाईप बी फुटल्याचं बँड वाजायला झालं, कारण की खूप डॅमेज वाढलेलं आहे तिचं. एक काम कराल 5-5 हजारच्या खाली होणार नाही काम, एवढं काम निघणार आहे बिल्डिंगमध्ये. हरकत नाही, होईल, तोच करेल. वेळ लागला तर तो सरळ गव्हर्नमेंटला प्रशासन लावलं, एखादा महिना की होऊन जाईल. प्रामाणिक सदस्यांवर कोणतेही बोजा आपण टाकणार नाही आहे. सगळं रेझोल्युशन पास केलेलं आहेत. जे अयोग्य वागले त्याचे प्रशासनाचा खर्च पण तेच भरतील, सगळं लिहिलेलं आहे व्यवस्थित. कोणी ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं नाही आहे. ते डेडलाईन्स देऊन पण डेडलाईन संपलेल्या आहेत पूर्ण. ठीक आहे ना. मीटिंग झाले की आपण कसा व्हिडिओ चालू आहे ना, किती वेळ झाला नाही, मी काय करीन, एक व्हिडिओ पण टाकीन बाबा, सगळं रेझोल्युशन पास झालेले व्यवस्थित, फोटो बिटो टाकून देईन व्हिडिओमध्ये. ठीक आहे, ओके, जमते मीटिंग. हां, 11:15 झाले. हो नाही 12, सॉरी 40 मिनिट बस होतं, 40 मिनिट आले की सचिन पण. ठीक आहे ना. मी कसं आहे, व्हिडिओ टाकून देईन सगळे रेझोल्युशन वगैरे. तो लवकरच तो बिल्डर बोलला आहे पास करेल म्हणून. सगळं नाही दिले तर घटनाक्रम आपल्याकडे आहे, ते देऊन देऊ याला गव्हर्नमेंटला, बरोबर तो करेल. मग 5-7 दिवसात बघू. आता तो बोलला एखादा हफ्त्यात करतो म्हणून, बिल्डर चालू करतो बोलतो काम सगळं.
बोलायचं कोणाला काय संपत आलं मीटिंग जाऊ दे. मग लागलं तर घरी या बोलायचं असेल काय तर ठीक आहे ना आपण आहे संध्याकाळी याचं लागलं तर बिल्डरला भेटायचं तर सारे असतात ते संध्याकाळी नाही तर भेटून घे जा. मी तर त्याला भेटतच राहणार आता 5-6 दिवस करा म्हणून ठीक आहे ना संपले. पाणी बिलाचं सॉल्व करा यार. काय असलं तर फोन करून बोलू शकतात ठीक आहे ना. 45 मिनिट झालं ना आता मीटिंग इथं क्लोज करतो मी आणि ते रेझोल्युशनचं सगळं व्हिडिओ लावून देतो.